नमस्कार मित्रांनो, माझं नाव रुपाली वानखेडे आणि तुमचं खूप खूप अभिनंदन करते. कारण की 2 व्हिडिओ मी अपलोड केले. त्यामध्ये तुम्ही मनापासून खूप सपोर्ट केला. त्यामुळं पुन्हाच एकदा मी तुमचा आभार व्यक्त करते. आणि आजचा विषय आहे चिंता, डिप्रेशन, एन्झायटी. ओके, यामधून बाहेर कसं यायचं याबद्दल आज मी तुम्हाला सांगते. ओके, तुम्हाला खूप साऱ्याने सांगितलं असेल की एखादी सवय जर तुम्हाला इनबिल्ट झाली तर ती सुटत नाही. पण तसं नाही, हकीकतमध्ये वेगळं आहे. ओके, खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की त्या असतात पण आपल्याला दिसत नसतात आणि ज्या असतात त्या नसतात. ओके, खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि माणूस हा खरंच सवयीचा गुलाम राहते. माणूसच नाही, या पृथ्वी तलावरचे सर्व प्राणी, ह्युमन नेचर, देन दुसरे पण प्राणी असतात. ओके, एखादी मांजर एखाद्या ठिकाणीच बसायची सवय पडली ती तिथेच बसते, कारण की तिला सवय झालेली असते. एखाद्या माणसाला जर एखाद्याच ठिकाणी तर त्याच्याच बेडवर झोपीत असेल तर तो तिथेच जाऊन झोपतो. तसं एखाद्या माणसाला जर चिंता करायची सवय लागली, डिप्रेस फील व्हायला लागलं आणि मग ती सवय एवढी वाढत जाते की त्याची ती हॅबिच्युअल ॲक्शन बनून जाते. पण त्यामधून पण आपल्याला बाहेर येता येते. ओके, तुम्हाला पहिल्या दिवशीच जर काही म्हणून करायचं म्हणलं तर पहिल्या दिवशीच 100% रिझल्ट येत नाही. तुम्हाला .5 सुरुवात करावी लागते. तुम्हाला 0.5, त्याच्यानंतर 10%, त्याच्यानंतर 50%, नाही त्याच्यानंतर 10%, त्याच्यानंतर 40%, त्याच्यानंतर 50%. एक दिवस असा येतो की तुमच्यात 100% बदल झालेला असतो. आणि खरंच असतो, मी अनुभवलेलं आहे. हो, खरं मी स्वतःचे एक्सपिरियन्स शेअर करते तुमच्यासोबत, उगं काही सांगत नाही. आणि भगवान बुद्धही म्हणतात, तुम्ही जसा विचार करता तसंच तुम्ही होता. खरंच होता. एखादा मुलगा एकदम सायलेंट असला, एखाद्या मुलाचं बालपण एकदम सायलेंट गेलं आणि तो एखाद्या डिपार्टमेंटमध्ये जॉईन झाला. एखादा मुलगा PSI झाला, पोलीस झाला, एकदम घरी शांत बसणारा मुलगा, कोणालाही असा मोठ्या आवाजात न बोलणारा, त्याने 10 महिन्याचं 12 महिन्याचं ट्रेनिंग घेतलं की त्याला त्या डिपार्टमेंटच्या लोकांच्या सारख्या रुबाबात बोलता येते आणि तसं हँडल पण करता येते. का? कारण की ती सवय लागली. तुम्हाला सवय जर झाली असेल या गोष्टीची, डिप्रेस फील करायची, एकांकीपणाची, एकटेपणाची, तर ती काही म्हणजे वाईट नाही, वाईटच आहे. पण मग त्यामधूनही बाहेर येता येते. आणि प्रत्येक माणसाचे गुणधर्मच येतं. राग येणे माणसाचा गुणधर्म आहे, आनंद होणे माणसाचा गुणधर्म आहे, दुसऱ्यावर रागावणे आणि डिप्रेस फील करणे, कोण जर आपल्याकडे लक्ष नाही दिलं तर मग आपल्याला एकांतपणा वाटतो आणि तो पण योग्य आहे. आजकालचं धावपळीचं जग झालेलं असे की प्रत्येकाजवळ सगळ्या गोष्टी आहेत, भौतिक जग आहे, पण कोणाजवळ टाईम नाही. आई वडील दोघेही जॉब करतात आजकालच्या जगात. मुलं मग शिकायचं वय येते, ते मोठमोठे होत जातात आणि जेव्हा त्यांना काहीतरी शेअर करायचं असते तेव्हा आईवडिलाजवळ वेळ नसते. आईवडिलांनी नंतर ॲसेट कमाई करून ठेवलेली असते, तेव्हा त्यांना वाटते की मुलासोबत बोलावं, पण तेव्हा मुलं त्यांच्यासोबत शेअर करायला तयार नसतात. कारण की एक ते नातंच बिल्डअप झालेलं नसते. आहेत आई वडील येतं, तो मुलगा आहे, पण तो त्यांच्यासोबत खुल मिळून बोलू शकत नाही, नाही बोलू शकत. कोणत्याही नात्याला वेळ द्यावं लागते. आपण प्राण्यालाही जीव लावला तर ते प्राणीही येऊन आपल्या डोळ्यात डोळे घालून स्माईल देऊन जाते ना. तसं मग त्या मुलाला त्या आईवडिलांना किंवा मुलानं आईवडिलाशी शेअर केलं नाही तर मग त्याला एकांकीपणा वाटेनच ना. आणि असं धकाधकीचं जग झालेलं आहे की मुलं मग काय करतात, फोन पकडतात, फोनमध्ये नाही नाही ते पाहतात. मन प्रसन्न ठेवण्यासाठी 2 मिनिटाचा आनंद घेण्यासाठी ते पाहतात, मग थोडं पाहतात, अजून थोडं पाहतात, एखाद्या ॲपवर पाहतात, यूट्यूबवर पाहतात, इकडं पाहतात तिकडं पाहतात, छान वाटण्यासाठी, थोडं छान वाटण्यासाठी. आणि मग टाईम गेला की आपण परत इरिटेट होतो की आपला एवढा वेळ गेला आणि आपल्याला हे करायचं होतं आपण केलं नाही. आणि असं करता करता तो त्याच्या जीवनात जे पाहिजे तो दुसऱ्या दिशेनं डायरेक्ट डिस्ट्रॅक्ट होतो ना. त्याच्यासाठी प्रत्येकानं, तुम्ही जर या हॅबिटमध्ये गेलेले, तुम्ही चिंता करत असल्या, तुम्हाला एकटापणा वाटत असेल तर काही टेन्शन घेऊ नका. यामधूनही बाहेर निघता येते, खरंच निघता येते. तुम्ही स्वतःला पहिलं ॲक्सेप्ट करा की मी असं झालेलो. असं पुष्कळ लोक राहतात की ही गोष्ट ॲक्सेप्टच करत नाहीत.
की माझ्यासोबत असं होते, मला असं फील होते, मान्यच करत नाही. तर दुसऱ्यानं विचारलं, फ्रेंड्सनं, ठीक आहे म्हणतात, या ओके असं बोलतात आणि आपल्या फिलिंग्स, आपलं मन मोकळं करत नाही. तर आपलं मन मोकळं करा, स्वतःला समजा. स्वतःला समजायचं म्हणजे काही वेगळं करायचं नाही, आपल्याला जे आवडते ते करायचं. आपल्याला जर एखाद्या वेळेस काही झालं, एखादा ॲस्पिरंट आहे, त्याचा रिझल्ट नाही आला, तो 1 वर्ष देतो, 2 वर्ष देतो, 4 वर्ष देतो, मग नाही आला, ठीक आहे. 100% तयारी करणारे प्रत्येकच जण या प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येकजण ऑफिसर बनण्यासाठी, प्रत्येकजण डॉक्टर बनण्यासाठी किंवा प्रत्येकजण वकील बनण्यासाठी नाही झालेले. प्रत्येकात काही ना काही क्रुशियल स्किल असतात, ते ओळखायचे, त्यामध्ये आपण ट्राय करायचं. पण आपण तसं न करता, मला आलं नाही, मी 4 वेळा प्रयत्न केला आणि मला का आलं नाही या गोष्टीची चिंता करतो. मी एवढे एफर्ट्स दिले, माझं झालं नाही या गोष्टीची चिंता करतो आणि चिंता करता करता आपल्याला अजून काय चांगलं येऊ शकत होतं ही गोष्ट विसरून जातो आणि तीच गोष्ट पकडून ठेवतो आणि त्यामध्ये एवढं ॲडिशन लागते की आपण बाहेर यायचं तयार नाही, दुसऱ्याला सांगतच सुद्धा नाही, आपण आपल्या फिलिंग शेअर करत नाही. त्याच्यासाठी फ्रेंड्सना सांगा आणि फ्रेंड्सना सांगता, आई-वडिलांशी आपला प्रॉब्लेम शेअर करा. आई-वडील त्यांच्या जीवनातूनही अनुभव गेलेले राहतात, ते आपल्याला छान गाईड करतील. आणि परत तुम्हाला जे चांगलं समजून घेऊ शकते त्यांना सांगा आणि चांगल्या चांगल्या गोष्टी करायला सुरुवात करा. असं नाही तुमच्या जीवनात काही ठीक नसते. ज्यावेळेस आपण ॲक्सपिरियन्स फेजमध्ये असतो किंवा ज्यावेळेस आपण काहीतरी करायचं असतो किंवा एखादा मुलगा आहे, एखाद्या मुलाचं लग्न तुटलं, तेव्हा तो कोणत्या स्थितीत नसतो, तुटलेला असतो. तर त्याला वाटते की जे भेटलं नाही की त्याच्यात मागं राहत राहते, ते पाहिजेत राहते. पण ठीक आहे, ते आपल्यासाठी योग्य नसेल म्हणून नसेल भेटलं. दुसऱ्याही वेळेनं विचार करायचा की का नसेल भेटलं बाबा, नेमका प्रॉब्लेम काय असेल. आपल्यासाठी जर योग्य असतं तर कदाचित तेव्हा तो वेगळेच वाटते आपल्याला. म्हणतात ना मोठे लोक, आपल्यापेक्षा जे मोठे होऊन गेले, ते म्हणतात की जे होते ते चांगल्यासाठी होते. पण तेव्हा तर खूप वेगळं वाटते की काय यामधून काय चांगलं झालं, माझं झालं असतं तर, माझं लग्न झालं असतं तर, माझं असं झालं असतं, माझी एखादी पोस्ट निघाली असती तर असं झालं असतं. एखाद्या स्त्रीला बाळ पाहिजे असतं तर तिला जर म्हटलं, तिला वाटते मला बाळ झालं असतं तर खूप चांगलं झालं असतं. पण याच्यापेक्षा खूप काय चांगलं असते तुमच्या पुढं आणि त्याच्यासाठी तुम्हाला हे युनिवर्स, हे ईश्वर बिल्डअप करत असते. ओके, त्याच्यामुळं तुम्ही त्यामधूनही एक वे असतो, त्यामधून बाहेर पडायचं, पॉझिटिव्ह सवय बिल्ड करायच्या. तेव्हा स्ट्रेस वाटत असला तेव्हा खूप काही नसेल करायचं वाटत, एखादं गाणं ऐका वाटतं असेल तुमच्या आवडीचं, आवर्जून ते गाणं ऐका 2 मिनिटासाठी. तो पल राहतो 2 मिनिटाचा, 2 मिनिटाच्या पलमध्ये ते गाणं ऐका. किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला बोलून जर शांतता भेटत असेल, त्या व्यक्तीसोबत बोला. नाही का, एखाद्या भावाला, मोठ्या भावानं जर म्हटलं चल ठीक आहे सगळं ठीक होईल, त्याच्या एका शब्दानं खूप छान वाटते. आईसोबत बोलून चांगलं वाटत असेल, स्ट्रेसमध्ये आईला फोन लावा. तुम्हाला डान्स करा वाटत असेल, तुम्हाला जर डान्स आवडत असेल करता त्या स्ट्रेसमध्ये, तर तुम्ही डान्स करा, काहीतरी वेगळं करा. तो फेस डिस्कनेक्ट करण्यासाठी काहीतरी वेगळं करा. आणि फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा असतो, तो त्याला सिगारेटचं ॲडिक्शन लागलेला असतो, तो कितीही ट्राय करतो, पण ट्राय करतो सोडायचं आणि काय करतो, खूप आतून नर्वस फील व्हायला लागलं की परत काय करतो, तो सिगारेट प्यायला सुरुवात करतो. पण त्यानं जर ते 10 मिनटं त्याचा माइंड डायव्हर्ट केला असता, हां मी आहे ना, मी एकदम सिगारेट सोडू शकत नाही, पण मी चला आजच्या दिवस नाही पिणार किंवा मी 2 तास सिगारेट पिणार नाही, कारण की तो दिवसात पितोच, हे तर आहेत, पण तो 2 तास नाही पिला तर त्यानं ओढली. त्याच्यानंतर त्यानं जर ठरवलं की मी 4-5 तास सिगारेट नाही पिणार, तरी चाललं असतं ना. पण तसं न करता तो 100% करायला पाहतो, पण 100% कधीच होत नाही. सुरुवात ही शून्यापासून 10%, 15%, 100% होत असते. ओके, त्याच्यामुळं तुम्हाला एखाद्या व्यक्तीसोबत कनेक्ट होऊन, कोणी जर चांगले कोणाचे थॉट ऐकून, चांगले बुक्स ऐकून, कोणाचे अनुभव घेऊन जर तुम्ही त्या वेळेनं जाऊ शकत असला आणि होता होता सुधारणा होतेच. ईश्वराला मानत असाल तर ध्यान साधना करा, मंदिरात जा, तिथं जाऊन पॉझिटिव्ह एनर्जी येते, थोडं बेटर फील होते. काहीतरी वेगळं करा
आणि करता करता तुम्ही 100% एक दिवस यामधून, आणि 100 आणि 100% सांगते, एक दिवस तुम्ही यामधून बाहेर येसाल. ओके. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तुमच्या प्रतिक्रिया मला सांगा. ओके. चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके.